क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CET 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. याआधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर तुम्ही हे पाहू शकता, हे ऑफिशियल नोटिफिकेशनची माहिती आहे की तुम्हाला कोणकोणते शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबंधित कागदपत्राची यादी दिलेली आहे. ही कागदपत्राची यादी तुम्ही पाहू शकता. याआधी जे बार्टीनं नोटिफिकेशन दिलेलं आहे आपण त्याची यादी पाहूया. सर्वात आधी जे बार्टीनं नोटिफिकेशन दिलेलं होतं तिथली जर तुम्ही यादी बघितली तर पहिला जो तुम्हाला लागेल ॲप्लिकेशन फॉर्म तर लागेल तुम्हाला. दुसऱ्या नंबरमध्ये जो पॉईंट दिलेला आहे तो 10वीचं प्रमाणपत्र आहे. तिसरा पॉईंटमध्ये 12वीचं प्रमाणपत्र आहे. हे पोलीस भरती व मिलिटरीकरिता 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र लागतो. तसंच जो चौथा पॉईंट दिलेला आहे ते पदवी प्रमाणपत्र आहे. पदवी प्रमाणपत्र कोणाला लागतो? जे म्हणजे पोलीस भरती आणि मिलिटरीसाठी जर आपण सोडला तर बाकींना पदवीचं प्रमाणपत्र लागतो. तसंच 5व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे बंधनकारक नाही आहे. पण तसंच 6वा पॉईंट हा बार्टीचा नोटिफिकेशन आहे. तर अर्जदाराला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. तसंच आपण 7वा पॉईंट बघितला तर 7व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? 7व्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, आपण त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो, तर ते तुम्हाला लागेल. तसेच तुम्ही 8वा पॉईंट बघितला तर 8व्या पॉईंटमध्ये अर्जदाराचा आधार कार्ड तर लागेलच. तसंच 9व्या पॉईंटमध्ये अर्जदाराचा पॅन कार्ड, पण पॅन कार्ड बंधनकारी नाही आहे. आणखी 10वा जर पॉईंट बघितलात तर 10व्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लागतो? बँकची पासबुक लागतो. तर बँकची पासबुक तर लागतोच, पण धनादेश म्हणजे कॅन्सल चेक, सुपुष्ट प्रत, आधार लिंक असलेला खाता म्हणजे तुमचा जो बँक अकाउंट आहे तो आधार कार्डला लिंक असला पाहिजे. तर 10वा पॉईंट हा आहे. तसंच 11वा पॉईंट तुम्ही बघितला तर 11वा पॉईंट सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांगत्वाचा दाखला लागतो. कोणाकरिता? जे दिव्यांग असतील त्यांच्याकरिता. तसंच 12वा पॉईंट तुम्ही बघितला तर 12व्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? 12व्या पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की अर्जदाराच्या अनाथ असलेला म्हणजे जे ऑर्फन आहेत विद्यार्थी त्यांचा दाखला पण लागतो. आणखी 13वा पॉईंट तुम्ही बघितला तर 13व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? 13व्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे मागील 3 वर्षाचा वार्षिक उत्पन्न जो 8 लाखपेक्षा कमी असला पाहिजे बार्टीकरिता. तर तिथे 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट लागतो. मागील 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट. तसंच 14वा पॉईंट तुम्ही बघितला तर 14वा पॉईंट काय दिलेला आहे? 14 पॉईंट दिला आहे स्वयं घोषणापत्र म्हणजे अर्जदाराच्या वहीत नमूद जो परिशिष्ट बीमध्ये दिलेला आहे तो स्वयं घोषणापत्र तुम्हाला लागेल. तसंच 15व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? 15वा पॉईंट दिलेला आहे परिशिष्ट क प्रमाणे म्हणजे जे प्रवेश अर्जपत्र आहे तो पण तुम्हाला लागेल. तर ही बार्टीमध्ये 15 डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तर लागतील. पण टीपमध्ये काय दिलेलं आहे? टीपमध्ये दिलेलं विद्यार्थ्यांना सर्व डॉक्युमेंटची कागदपत्राची मूळ प्रत तर लागणारच, पण झेरॉक्स कॉपी पण लागणार. काय लागणार? झेरॉक्स कॉपी पण लागेल. तुम्ही पाहू शकता हे 15 डॉक्युमेंट आहेत. तर हे 15 डॉक्युमेंट बार्टीने जे नोटिफिकेशन दिलेलं होतं तिथे लागतील. आता आपण पाहूया या व्यतिरिक्त जे संस्था आहेत त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तर तुम्ही हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तिथे ही माहिती देण्यात आलेली होती की जे सारथी आणि महाज्योतीकरिता नॉन क्रिमिनल पण लागेल. कोणाकरिता? सारथी आणि महाज्योतीकरिता. तसेच तुम्ही बघितलं हे सर्व डॉक्युमेंट तर तुम्हाला बार्टी आणि सर्व संस्थांमध्ये तर लागतीलच. फक्त सारथी आणि महाज्योतीकरिता नॉन क्रिमिनल दाखला लागेल. तसंच या व्यतिरिक्त जे आपण याआधी बघितलं की ॲप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स लागेल. ॲप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स व प्रिंटआउट लागेल.
ठीक आहे. तसंच सोय घोषणापत्र पण लागणार. आणखी प्रवेश अर्ज म्हणजे जे तुमचा प्रवेश अर्ज आहे ते पण लागणार. तर हे सर्व डॉक्युमेंट जेव्हा तुमचे सिलेक्शन होणार तेव्हा तुम्हाला लागेल. मूळ म्हणजे ओरिजिनल कॉपी पण लागणार आणि झेरॉक्स कॉपी पण लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे पण प्रश्न असतील ते विचारा, मी उत्तर देईल. आणि असेच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.